नमस्कार मित्रांनो, संकल्प न्यूज चॅनलवरती आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत। आताच्या क्षणाची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी समोर येत आहे। सविस्तर बातमी जाणून घेण्यापूर्वी आपण जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉन प्रेस करा। राज्यात विधानसभा निवडणुकीची तयारी जोरदार सुरू असून महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये मुख्यमंत्री पदावरून रोज नवे दावे होताना पाहायला मिळत आहेत। महायुतीमध्ये विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि माजी मुख्यमंत्री विद्यमान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि विद्यमान उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यामध्ये मुख्यमंत्री पदावरून जोरदार रस्सीखेच असल्याच्या चर्चा सातत्याने समोर येत आहेत। तर महाविकास आघाडीमध्ये काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं नाव मुख्यमंत्री पदासाठी सर्वाधिक चर्चेला आहे। अशातच सातत्याने राज्याला पहिली महिला मुख्यमंत्री मिळावी अशी आग्रही मागणी ही होताना पाहायला मिळत आहे। यावेळी महिला मुख्यमंत्री म्हणून खासदार सुप्रिया सुळे, उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे, भाजपाकडून पंकजा मुंडे यांचं नाव चर्चेत येतं। सुप्रिया सुळे या महाविकास आघाडीचा मुख्यमंत्री पदाचा चेहरा असू शकतात का असा प्रश्न सुप्रिया सुळे यांचे वडील आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख माजी कृषी व संरक्षण मंत्री शरद पवार यांना विचारला असता त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे। सुप्रिया सुळे यांना राज्यापेक्षा संसदेमध्ये काम करण्यात अधिक रस आहे। संसदेमध्ये सुप्रिया सुळे यांची उपस्थिती 95% अधिक आहे असं शरद पवार यांनी BBC मराठीला दिलेल्या मुलाखतीत म्हटलं आहे। तर मित्रांनो, आपल्याला काय वाटतंय? आपली प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि चॅनलला आणखीनही सबस्क्राइब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ व चालू राजकीय घडामोडी सर्वप्रथम आपल्याला या चॅनलवरती बघायला मिळतील। भेटूयात पुढच्या व्हिडिओस, तोपर्यंत धन्यवाद। जय महाराष्ट्र।